इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्रतर्फा यारो कोल्हापूर, यारो मुंबई, यारो पुणे, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर। तर ह्या पाचही आर्मी रॅली भरतीचा ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि आपल्याला आर्मी भरतीला जाताना कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर आर्मी भरतीमध्ये महाराष्ट्रातील या सर्व यारोमध्ये आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे। यारो नागपूर आर्मी रॅली भरतीमध्ये, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये, यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीमध्ये, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आर्मी भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला हे सांगून देतो की कोणकोणते जिल्हे कोणकोणत्या यारोमध्ये ते हे सर्वात अगोदर तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लागणार आहे की आपल्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणत्या यारोमध्ये होते। तर पहा, यारो पुणेमध्ये अहिल्यानगर जिल्हा, बीड, लातूर, त्याचबरोबर धाराशिव, पुणे, सोलापूर हे काही जिल्हे येते। त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्हा, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी हे काही जिल्हे येते। त्यानंतर यारो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा हे काही जिल्हे यामध्ये येते। आणि यारो नागपूरमध्ये नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया हे जिल्हे यामध्ये येते। आणि त्याचबरोबर यारो मुंबईमध्ये जर पाहिलं, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे हे काही जिल्हे या यारोमध्ये येते। एक लक्षात ठेवा, हे काही आपल्या या ठिकाणी लक्षात आलं असेल। आणि आर्मी भरतीचं जर आपण ग्राउंडचं या ठिकाणी तारखा पाहिला, तर ग्राउंडचं मी जे विद्यार्थी मित्रांनो नेटवर जे वेबसाईटवर जे भरपूर या ठिकाणी पाहिलं, तर मला जे विद्यार्थी मित्रांनो एक त्या ठिकाणी टाइम टेबल दिसला, तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल, तर त्यामध्ये ग्राउंडच्या तारखा महाराष्ट्राच्या दाखवून राहिल्या। तर पहा, यामध्ये जर आपण पाहिलं तर यारो पुणेमध्ये जर आपण पाहिलं तर या BG सेंटर खडकीमध्ये या ठिकाणी ग्राउंड होता आणि ग्राउंड 9 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी ग्राउंड दाखवलं जात आहे। तर बघू शकता तुम्ही, ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ ROHQ पुणे, यारो मुंबई अँड यारो कोल्हापूर, गोवा, ऑल AB सेंट्रल झोनल कॅट। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जे तारीख आहे ग्राउंडची, यारो पुणेची जी ग्राउंडची तारीख आहे 9 ते 18 ऑगस्ट पर्यंत या ठिकाणी ग्राउंडची तारीख दाखवून राहिली, एक लक्षात ठेवा। तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी झालं असेल, ज्यांचं काऊन की आज 9 ऑगस्ट या ठिकाणी तारीख दाखवली जात आहे, तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड झालं असेल, तर ज्यांचं सुद्धा आर्मी भरतीचं ग्राउंड झालं असेल 9 ऑगस्टला, तर मला जे विद्यार्थी मित्रांनो माहिती तुम्ही सांगा, इन्फॉर्मेशन सांगा। आणि आपल्याला इन्फॉर्मेशन कुठे सांगायचे, तर आपलं इंस्टाग्रामवर ID आहे गोपाल वानखडे 509 म्हणून, यावर आपल्याला मेसेज करा। आणि ज्यांचं सुद्धा ग्राउंड झालं असेल तर मला माहिती या ठिकाणी सांगा, जेणेकरून तुमच्या पाचची जी माहिती आपण बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवणार आहे की कशा प्रकारे यामध्ये प्रोसेस होत आहे, ग्राउंडची प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे होत आहे, एक लक्षात ठेवा। तर हे काही तारीख या ठिकाणी दाखवल्या जातात। आणि एक तुम्हाला लक्षात ठेवायचं की भरतीला आपल्याला 1 दिवस अगोदर या ठिकाणी जायचं आहे। तुमची हॉल तिकीट आली आहे, एक लक्षात ठेवा। ज्यांचे सुद्धा हॉल तिकीट आलेले आहे, तर आपल्या हॉल तिकीटवर जे विद्यार्थी मित्रांनो तारीख दिली आणि सेंटरचा पूर्ण नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे। आणि भरतीला जाताना आपल्याला कोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, भरतीला 1 दिवस अगोदर आपल्याला जायचं आहे। तर आता एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, तर 9 ऑगस्टला या ठिकाणी ग्राउंड होतं यारो पुणेमध्ये। तर यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचा 9 ऑगस्टला ग्राउंड होता, तर तुम्हाला 8 ऑगस्टला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायचं आहे। तर सांगायचं एवढंच की भरतीला 1 दिवस अगोदरपासून जायला लागते, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे आर्मी भरतीची 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते। तर तुम्ही कोणत्याही यारोचे असाल, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, कोणत्याही यारोच्या आर्मी भरतीचा ग्राउंड असेल तुमचं, तर 1 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी जायचं आहे। ज्यांचे सुद्धा हॉल तिकीट आली असेल त्यांची, ठीक आहे, ज्यांच्या सुद्धा हॉल तिकीटवर जे पण तारीख आहे, तर त्या तारीखचे 1 दिवस अगोदर आपल्याला सेंटर या ठिकाणी पोहोचायचं आहे, कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर नागपूरचं जे ग्राउंड आहे, तर हे कामठीमध्ये नागपूरचं ग्राउंड आहे। आणि नागपूरमध्ये जे ग्राउंड आहे यारो नागपूरचं, तर 3 ते 12 सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी ग्राउंड चालणार आहे
2025 मध्ये, तर हे फिक्स आहे. कारण माझ्या मित्रांनी सुद्धा मला फोन लावून या ठिकाणी सांगितलं की माझं जे ग्राउंड आहे हे जवळपास 6 सप्टेंबरला त्यांना ग्राउंड सांगितलं अकोल्याचा आहे तो. ठीक आहे, तर म्हणजे सांगायचं एवढंच की यारो नागपूरचं जे ग्राउंड आहे हे 3 ते 12 सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी चालणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि ह्या याच्यावर सुद्धा या ठिकाणी दाखवत आहे, ह्या टाइम टेबलवर सुद्धा हे तारीख या ठिकाणी दाखवल्या जात आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर यारो नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर कामठीमध्ये या ठिकाणी ग्राउंड होणार आहे 11 ते 12 सप्टेंबरपर्यंत जे असणार आहे, तर ते या ठिकाणी सिपाई फार्माचं ग्राउंड असणार आहे. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, त्याचबरोबर यारो नागपूर झालं, आणि त्याचबरोबर 3 ते 12 सप्टेंबरपर्यंत जी तारीख या ठिकाणी दाखवल्या जात आहे, नागपूर यारो आणि छत्रपती संभाजी महाराज नगर यारो या ठिकाणी दाखवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा. तर नक्की मला या ठिकाणी सांगा, तुम्ही ज्यांचा सुद्धा हॉल तिकीट आले असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की मला या ठिकाणी एक तर कमेंटमध्ये सांगा की आमचं ग्राउंड ह्या तारखेला आहे. ठीक आहे, जेणेकरून मला या ठिकाणी कन्फर्म या ठिकाणी होऊन जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ज्यांचं सुद्धा या ठिकाणी ग्राउंड झालं असेल यारो पुणेचं, तर मला या ठिकाणी मेसेज टाका, जेणेकरून तुमच्या पाचची जी माहिती आहे इतरांपर्यंत ते माहिती या ठिकाणी पोहोचणार आहे. काय काय यामध्ये भरतीमध्ये चेंजेस झाला आहे, काय काय यामध्ये प्रक्रिया आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे काही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो टाइम टेबलवर ठिकाणी दाखवलं जात आहे. तर तुमचं ग्राउंडची तारीख कधी आहे तर हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि तुमचा यारो कोणता आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, तर आता आर्मी भरतीला आपल्याला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, 5 यारोमध्ये आपल्याला हेच डॉक्युमेंट लागणार आहे. यारो नागपूरला सुद्धा हे डॉक्युमेंट लागणार आहे. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी भरतीला सुद्धा, त्याचबरोबर यारो पुणे आर्मी रॅली भरती, यारो मुंबई आर्मी रॅली भरती, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती, महाराष्ट्रातील या 5 यारो आर्मी रॅली भरतीला जे कोणकोणते आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे तर पहा, 10वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिशियल लागणार आहे, TC लागणार आहे, त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यात दाखला जर आपल्या जर जवळ नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईडने, त्याचबरोबर आपल्याला जे 50 फोटो लागणार आहे, ज्या दिवशी आपलं ग्राउंड असणार आहे त्या दिवशी 25 फोटो लागते, आणि ज्या दिवशी मेडिकल आपलं असते त्या दिवशी 25 फोटो लागते. तर जवळपास 50 फोटो आपल्याजवळ राहू द्या, काढून ठेवून द्या. ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये सरपंचाचा रहिवासी दाखला लागणार आहे, त्याचबरोबर पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला लागणार आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला जे यामध्ये आधार कार्ड सुद्धा लागणार आहे, त्याचबरोबर यामध्ये सरपंचाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर आपल्याला अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे पोलीस स्टेशनमधलं. तर एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला एक नोटरी सुद्धा लागणार आहे, त्याला ॲफिडेविट सुद्धा म्हटलं जाते. तर जेव्हा तुम्ही आर्मी भरतीचा फॉर्म भरला होता तर त्यावेळेस तुम्हाला जे सायबर कॅफेवाल्यांनी ज्या विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशनची सुद्धा प्रिंट दिली होती, आणि त्याचबरोबर नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्मची प्रिंट तुमच्याजवळ आहे, तो तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारे तो फॉर्म आहे, एक लक्षात ठेवा. आणि त्यावर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो नोटरी करायचे, तर तो नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरचा जो फॉर्म आहे तो आपल्याला घेऊन जायचा आहे, आणि वकिलाजवळ आपल्याला या ठिकाणी नोटरी करायची आहे. तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, समजा मी एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, तुम्ही जर अकोल्यातले असाल तर अकोल्यामध्येच नोटरी करा, कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे आहे ॲडव्होकेटचे घरं राहते, वकिलाचे घरं राहते, त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटीच लागली राहते की येथे नोटरी करून मिळणार आहे म्हणून. तर डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना म्हणायचं की मला नोटरी करून द्या, तर ते तुम्हाला नोटरी करून देते. आणि त्याचबरोबर जो आपला जो फॉर्म आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर, तर त्यावर आपल्याला 10 रुपयाची तिकीटसुद्धा आपल्याला चिपकवायची आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि नोटरी आपल्याला 100 रुपयाची भेटते, जास्त महाग नाही भेटत, 100 रुपये तुम्हाला नोटरी भेटून जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर नोटरी आपल्याला त्या ठिकाणी लागतेच लागते, कारण की कंपल्सरी, एक लक्षात ठेवा. तर एवढे काही डॉक्युमेंट लागते, हे काय मी तुम्हाला कागदपत्र सांगितले. तर प्रत्येक याच्या 2-2 झेरॉक्स सुद्धा आपल्याला न्यायचे, एक-एकच झेरॉक्स मागते त्या ठिकाणी आर्मीला, पण 2-2 झेरॉक्स उद्या पडलं काही प्रॉब्लेम या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओत. थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.